आता लातूरमधून एक बातमी समोर येते। लातूरमधल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनींना चक्कर, मळमळ, उलटी, हातरात जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। वसतिगृह प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची यावेळी चांगलीच धावपळ पाहायला मिळाली। सद्यस्थितीला सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। आता लातूरमधून एक बातमी समोर येते। लातूरमधल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनींना चक्कर, मळमळ, उलटी, हातरात जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। वसतिगृह प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची यावेळी चांगलीच धावपळ पाहायला मिळाली। सद्यस्थितीला सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। आता लातूरमधून एक बातमी समोर येते। लातूरमधल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनींना चक्कर, मळमळ, उलटी, हातरात जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। वसतिगृह प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची यावेळी चांगलीच धावपळ पाहायला मिळाली। सद्यस्थितीला सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे।